विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं व्रजे प्रसिद्धं नवनीतचौरम् अनेक जन्मार्जित पाप चौराग्रगण्यं श्रीकृष्णं नमामि। करारविन्दे पदारविन्दम् मुखारविन्दे विनिवेशपत्रम् वटस्य पत्रस्य पुटे शयनम् बालं मुकुन्दम् मनसा स्मरामि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम् श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्। दत्त माधव गोविंद दामोदर गोपाल माधवा
मार्गशीर्ष एकादश जगमान्य अवतार भगवान श्री कृष्ण कृष्णं वंदे जगद्गुरु। योगियांचा योगी त्या प्रभू परमात्म्याने आजच द्वापर युगामध्ये महाभयंकर संग्राम ज्यावेळेस घडत होत, अखंड भारतवर्षातले 11 आणि 7 जवळजवळ 18 अक्षयणी सेना, अक्षयणी ज्या संख्येवर 25 शून्य असतात, ती अक्षयणी सेना भयंकर एकमेकावर आक्रोशाने एकमेकाच्या समोर उभे आहेत। धर्म आणि अधर्म, सत्य आणि असत्याची ही लढाई आहे। आणि अशा वेळेस मोहाने ग्रस्त झालेला तो अर्जुन आणि त्या अर्जुनाला दोन्ही सैन्यांच्या मध्ये सांगितलं, देवा माझा रथ अशा ठिकाणी न्या की मला दिसलं पाहिजे माझे कोण आहेत आणि माझ्या विरोधात कोण आहे। अशा मध्यस्थानी ज्यावेळेस गोपाळकृष्ण महाराजांनी सारथ्य करत असताना अर्जुनाचा रथ त्या कुरुक्षेत्राच्या रणभूमीमध्ये उभा केलेला आहे। ही घटना द्वापर युगामध्ये आज ह्या घटनेला घडून 5260 वर्ष झालेली आहेत। किती? दाते पंचांगानुसार 5260 वर्ष ह्या वर्षी झालेले आहेत। तो हा आजचा दिवस आहे। सकाळी 9:45 भगवद्गीता सांगायला सुरुवात केली गोपाळकृष्ण महाराज। 45 मिनिटांमध्ये पूर्ण भगवद्गीता 700 श्लोकांची सांगितल्या गेलेली आहे। पहिला श्लोक, धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। धृतराष्ट्राने पहिला प्रश्न केलेला आहे, पहिला श्लोकच धृतराष्ट्रांच्या नावावर आहे। या धर्मक्षेत्रामध्ये, या कुरुक्षेत्रामध्ये धर्म आणि अधर्माची युद्ध आहे। ज्या ठिकाणी सत्य आणि असत्याचं युद्ध आहे, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रे। कुरु हे त्यांचे पूर्वज आहेत। कुरुक्षेत्र या ठिकाणी कुरुक्षेत्रामध्येच युद्ध का झालं हेही तुम्हाला मी सांगेन। त्याला कुरुक्षेत्र का म्हणलं जातं हेही तुम्हाला सांगेन। कुरुक्षेत्रे समवेता युत्सव। समवेता म्हणजे सोबत, युयुत्स आहे। युयुत्स कोण आहे? धृतराष्ट्रांचा दासीपुत्र आहे युयुत्स। समवेता युयुत्सव मामका म्हणजे माझे, पांडवाश्चैव माझा बंधू पंडुराज, त्याचे पुत्र पांडव, किम कुर्वत संजय। संजय तू मला सांग की माझे पुत्र आणि पांडवांचे पुत्र काय करत आहेत। पहिल्या श्लोकाचा हा अर्थ आहे, हा भावार्थ आहे। धर्मक्षेत्र म्हणता गेलं याला। चूक करणाऱ्यालाही मी चूक आहे हे कळून सुद्धा न कळण्याचा तो कधी कधी नाटक करत असतो।
धृतराष्ट्रांना कळलं नाही दुर्योधन काय करतोय. गांधारीला कळलं नाही आपला मुलगा काय करतोय. अहो हे गौरव तर पहिले पांडवांना हे पांडुराजाचे पुत्र आहे हे मानायलाच तयार नव्हते. जेव्हा पंडुराज त्यांचा शेवट जंगलामध्ये झाला आणि वापस हस्तिनापुरामध्ये कुंती यांना घेऊन आलेली आहे, तेव्हापासूनच दुर्योधनाने त्यांचा द्वेष करायला सुरुवात केलेली आहे. हे आमचे नाहीच. धृतराष्ट्र हे मोहग्रस्तामध्ये पुत्र मोहामध्ये इतके आंधळे, देवाने आंधळ तर बनवलेलंच होतं, पण पुत्र मोहामध्ये इतके आंधळे झाले की दुर्योधनाच्या चुका असताना सुद्धा दुर्योधनाला थांबवलं नाही. हा इतिहास आहे आपला. इति म्हणजे हास, इति म्हणजे असे, हास म्हणजे घडले, असं घडलेलं आहे. हे आमच्या जीवनाला शिक्षा देणारे आहे. आम्ही कसं वागावं इतिहास आम्हाला हे सांगत असते. आमचे पूर्वज कसे वागले आणि असे वागल्यामुळे आमच्यावर ही अवस्था आली किंवा हे असं झालेलं आहे. शाळेमध्ये इतिहास शिकवला जातो. भारतावर इंग्रजांनी 200 वर्ष राज्य केलं आणि त्यांच्या जोखाडातून आम्ही नंतर इतके बलिदान गेल्यानंतर, इतक्या लोकांना हुतात्म्य आल्यानंतर आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत. माझं तर स्पष्ट मत आहे, इंग्रजांनी आमच्यावर 200 वर्ष राज्य केलं, मोगलांनी आमच्यावर 800 वर्ष राज्य केलं, पोर्तुगानी आमच्यावर राज्य केलं, डच लोकांनी आमच्यावर राज्य केलं. इतके सोपे इतके आपण सोपे नव्हतो की कोणी परक्यांनी यावर आपल्यावर आक्रमण करावं, आपल्यावर राज्य करावं. मी तर म्हणतो मुलांना हे शिकवू नका की आम्ही कसे स्वतंत्र झालेलो आहोत, आम्ही कसे स्वतंत्र झाले. याच्यापेक्षा मुलांना हे शिकवा. आम्ही पारतंत्र आम्हाला का झालो, आम्ही पारतंत्री का झालो. इंग्रज भारतामध्ये आले, किती लोक होते हो, किती लोक होते इंग्रज भारतामध्ये आले. आजच्या सारख्या सुविधा होत्या का त्यावेळेस? विमान होते का, बस होती का, ट्रेन होती का, गाड्या घोड्या होत्या? इंग्लंडहून या ठिकाणी यायचं किती लोक आले? फक्त 10,000 ब्रिटिश लोक या भारतामध्ये आलेले. मग 10,000 लोकांनी ज्यावेळेस आम्हाला स्वातंत्र्य भेटलं त्यावेळेस आमची जनसंख्या किती होती माहितीये? त्यावेळेस आमची जनसंख्या 40 कोटी होती. मग 10,000 लोकांनी येऊन आमच्या 40 कोटी, एकाएक शेकडा, हजार, 10,000, लाख, 10 लाख कोटी, 10 कोटी असे 9 शून्य त्याच्यावर 40 कोटी लोकांवर राज्य करावं 10,000 ब्रिटिश लोकांनी. त्यांनी आम्हाला पारतंत्र्यामध्ये जोखाडावं नाही. त्याचं कारण आहे, कारण आमचा इतिहास आम्हाला सांगतोय की आमचं त्यावेळेचं जे भारतवर्ष होतं ते तुकड्या तुकड्यामध्ये विभागलेलं होतं. सगळ्या राजांना आपलं आपलं राज्य आणि आपण फक्त मस्त एवढंच वाटत होतं. त्यांना देशाविषयी कधी प्रेमच राहिलं नाही. कधी आपण भारतीय आहोत म्हणून कधी प्रेमच राहिलं नाही. कोणी ब्राह्मण झालं, कोणी वैश्य झालं, कोणी शूद्र झालं, सगळं आपल्यामध्ये विभागलेले होते. मला काय करायचं? आणि ही दुविधाची होती. या दुविधेचा फायदा, या दुहीचा फायदा या परकीय लोकांनी घेतलं आणि आपल्यावर राज्य केलेलं आहे. आपला इतिहास आहे. किती बळी गेले याच्यामध्ये हे सांगायची गरज नाही. अरे इंग्रज आलेच का? आणि इंग्रज आले तर आमच्यावर राज्यच कसे करू शकले हा इतिहास त्यांना सांगा. आमच्यात एकी नव्हती, आम्ही एक नव्हतो. आम्हाला कधी आम्ही भारतीय आहोत असं कधी वाटलंच नाही. आमचा एवढा पराक्रमी, एवढा शौर्य, एवढं अखंड भारतवर्षाचा इतिहास आहे. अरे या भारताला सोने की चिडिया म्हणत होते. इथं काय नव्हतं, इथं काय नाही. अहो आता सध्या चाललेली परिस्थिती पहा.
अमेरिका आपल्या विरोधामध्ये जाते का जाते? सगळ्यात मोठी बाजारपेठ आमच्या भारताची आहे. एवढी खनिज संपत्ती आपल्याकडे आहे. सगळ्या गोष्टीची उपलब्धता आहे आमच्याकडे. आमच्याकडे तरुण शक्ती आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. जे काम करतायत त्यांना काम भेटत नाहीये. त्यांना काम भेटलं तर काहीही होऊ शकतं. विश्वगुरु आम्ही होतो आहोत आणि विश्वगुरुच राहणार असा भारताचा जाजल्य इतिहास आहे. आमचा अखंड भारतवर्षाचा इतिहास आहे. काय कमी आहे आमच्या भारतामध्ये? नमामि कान्हा नमामि कान्हा जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता मेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा सबसे पहले आकर डाले अपना डेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा बंसी सदा बजाता आए शाम सवेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा जहाँ जाति अहिंसा और धर्म का पग पग लगता मेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे अखंड भारतवर्ष आमचा भारत देश नव्हे
पाकिस्तान, अफगाणिस्तान, तिकडे बांगलादेश, हे सगळं अखंड भारतवर्षामध्ये आणि या भारतवर्षामध्ये श्रीराम झालेले आहेत, श्रीकृष्ण झालेले आहेत, ज्यांची कथा आपण ऐकत आहोत ते दत्तप्रभू झालेले आहेत, ईश्वराचे अवतार झालेले आहेत, ऋषीमुनी झाले, गौतम ऋषी झालेले आहेत, आत्रेय ऋषी झालेले आहेत, सनक संकादिक, सनक कुमार, सनक नंदन झालेले आहेत, देवळ ऋषींची कथा ऐकली, देवळ ऋषी झालेले आहेत, अहो चवन ऋषी झालेले आहेत. आता उद्या तुम्हाला कथा सांगणार आहे चवन ऋषींची. 14 चौकडी म्हणजे एक कल्प, इतकं त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. 4 युगाची कडी ती एक कडी म्हणतात, असे 14 कड्या इतके वर्ष तपश्चर्या करणारे ऋषीमुनी या भारत देशामध्ये झालेले आहेत. प्यारा हिंदुस्तान है, हर गोपाल की शान है, हर वीरों का मैदान, इसमें भक्तों के भगवान है. प्यारा हिंदुस्तान है, गोपाल की शान है, वीरों का मैदान, इसमें भक्तों के भगवान है. प्यारा हिंदुस्तान है, गोपाल की शान है, इश्क का मैदान, इसमें भक्तों के भगवान है. या भारतभूमीमध्ये वेद झालेले आहेत, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद. केव्हा झालेले माहितीये? 1,57,000 वर्षापूर्वी हे ग्रंथ तयार झालेले आहेत. असे श्लोक त्या वेदामध्ये आहेत. आगम आहे याच्यामध्ये, आगम स्वच्छंद ललित, मंथान, भैरव, आग आणि काट नावाचे 4 आगम आहेत. त्यामध्ये निगम झालेले आहेत, बृहत, निगत, रथातर आणि अंगिरा. या भारत देशामध्ये रामायण झालेलं आहे. रामायण सगळेच वाचतात. तुम्हाला माहिती आहे का किती दिवस युद्ध चाललं? वनवासी रामांचं, वनवासामध्ये असलेले राम आणि लंकापती दशानन, लंकेश्वर ज्याला म्हणतात, किती दिवस युद्ध चाललं सांगू शकतो? नाही सांगत. ही शोकांतिका आहे हो आपली, फार शोकांतिका आहे. किती श्लोक आहेत रामायणामध्ये सांगा? तुम्ही तरी सांगा, नाही तर मी तरी सांगतो तुम्हाला. किती श्लोक आहेत? किती दिवस युद्ध चाललं? बली होते, सुग्रीव होते, वनामध्ये किती शक्ती होती, हे सगळं आहे ना आपल्याकडे, इतिहास आहे सगळं. पहा म्हणजे किती दिवस? 111 दिवस राम त्या लंकेमध्ये राहिलेले. किती दिवस राहिले? 111 दिवस. सीता माता लंकेमध्ये किती दिवस राहिले माहिती तुम्हाला? नाही. 335 दिवस. या आठवणी ठेवा, लक्षात ठेवा. गीता तर आहेच आपली 700 श्लोकांची, आपण पाठ करणारच. रामायणी आपल्याला माहिती असेल. 335 दिवस सीता माता राहिलेली आहेत लंकेमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अजून, मानस जे आहे त्याच्यामध्ये किती श्लोक आहेत, किती दोहे आहेत. बलीमध्ये 10,000 हत्तींचं बल होतं. युद्ध किती दिवस चाललं? युद्ध चाललं जवळजवळ 87 दिवस. लंकेश आणि रामांचं युद्ध चाललेलं.
सीतामाता 33व्या वर्षी महाराणी बनलेली आहे अयोध्येची. असा इतिहास आहे सगळा आमचा रामायणाचा. इथं राम झालेले, श्रीराम झालेले, श्रीकृष्ण झालेले. आज एकादश आहे. आज आपण त्या अवताराचं गुणानुमोदन करणार आहोत ज्या अवताराने भगवद्गीता सांगितली. भगवद्गीतेचं आजची जी तिथी आहे ती मोक्षदा एकादशी असं म्हटलं जातं. मोक्षचा अर्थ होतो मुक्ती, जीवाची संस्कृती बंधनापासून मुक्ती, आवागमनापासून मुक्ती, 84 लक्ष योनीमधून मुक्ती. आपल्याला जन्म माणसांचं हे 84 लक्ष योनी फिरल्यानंतर त्याच्यामध्ये 30,000 जलचर आहे, वंचर आहे, प्राणी आहे, चतुष्पद आहे. असे 84 लक्ष योनीमध्ये अशी एखादी जाळी असते, बारीक जाळी. त्या बारीक जाळीला असे होल असतात आणि कुठेतरी एवढ्या मोठ्या त्या जाळीच्या पिंजऱ्यामध्ये कुठेतरी एक होल असतो, तो मनुष्य योनीचा. आपण एवढे 84 लक्ष योनी फिरल्यानंतर अचानक जसं एखादा आंधळा आपले हात फिरवत असतो हवेमध्ये आणि अचानक त्याच्या हातामध्ये कावळा लागतो. कावळा कधी कोणी पकडलेला पाहिला काय? कधी लागल्या जातो काय? कधी लागल्या जातो. तो कावळा जसा एखाद्या आंधळ्याच्या हाती लागावं त्याप्रमाणे बहुत जन्माची, बहुत सुकृताची जोडी त्यावेळेस आम्हाला कुठे ह्या मनुष्य देह असा भेटलेला आहे. मनुष्य देह म्हटल्यानंतर बी बहु पुण्य केले पुण्यवान लोकांमध्ये येऊन बसण्यासाठी देवाया ईश्वरे कृपा केली जन्मोजन्मी स्वतःचं कल्याण करण्यासाठी, जगाचं कल्याण करण्यासाठी
हे भेटलेलं याच्यासाठी भेटलेलं. जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास, जन्म संसाराचाच दास झालो, विसरलो परमार्थ विसरलो. मनुष्यांचा जन्म जरी भेटला तर किती माणसं सत्संगामध्ये आहे, फार कमी होत. इकडे येण्यासाठी पुण्य लागतं. भगवद्गीतेच्या एका श्लोकामध्ये 7व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् दत्तते सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् वा वेति तत्त्वतः. हजारातला एखादा माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे येणाऱ्या लाखो मधला एखादा माझ्या प्राप्तीला जाईल. इतकं सहज आणि सोपं नाही, इतकं सरळ मार्ग नाही. माणूस इकडे यायलाच पहिले प्रवृत्त होत नाही. इकडं आल्यानंतर बी मग आपण जसं म्हणतो ते हौसे गौसे नवसे सगळे प्रकारचे लोक असतात. मी देवासाठी आलो, मी देवासाठी करतो असे म्हणून किती जण आहे. देवासाठी या, लीनतेने या. अशी लीनता पहा आपल्या भारत देशामध्ये असेही संत होऊन गेलेले पूर्ण आयुष्य त्यांनी एक निष्ठतेने पूर्ण एका नामामध्येच आपलं पूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे. तुलसीदास रामायण लिहिलेलं आहे. संपूर्ण आयुष्यभर एक श्रीरामाशिवाय दुसरी भक्ती त्यांनी केलीच नाही. सूरदास झालेले आहे, संपूर्ण आयुष्यभर एक श्रीकृष्णाशिवाय त्यांनी दुसऱ्याची भक्ती केलीच नाही. मीराबाई झालेली आहे, मेरे तो गिरधरी गोपाल लहानपणी केवढी होती, वो छोटीशी कडेवर होती आजोबांच्या कडेवर, आणि आजोबांच्या कडेवर असलेली वरात समोरून चाललेली वाड्यासमोरून. आजोबा आजोबा हे काय आहे, आजोबा काय आहे. आजोबा म्हणाले, बाई हे लग्न आहे. हे लग्न काय असतं. ते म्हणाले, एका मुलीचं एका मुलासोबत लग्न होतं नाही, त्याला संसार असं म्हणतात. मग माझं लग्न कोणासोबत होईल आजोबा सांगा ना. अगं चुप, तू अजून लहान आहे, मोठी झाल्यावर तुला सांग. नाही, मला आत्ताच सांगा माझं लग्न कोणासोबत होणार आहे. जयदेव त्यांच्या आजोबांचं नाव. आजोबांनी एवढ्या लहान मुलीला काय सांगावं. समोर श्रीकृष्ण महाराजांचं मंदिर होतं. श्रीकृष्ण महाराजांची मूर्त त्या मंदिरामध्ये आहे. ते म्हणाले, बाई तुझं लग्न ना ह्या श्रीकृष्णासोबत हो, या श्रीकृष्णासोबत तुझं लग्न हो. ते शब्द मनामध्ये कोरले गेले मीराबाईचे, की माझं लग्न श्रीकृष्ण सोबत होणार आहे आणि श्रीकृष्ण माझा नवरा आहे. मेरे तो गिरधरी गोपाल तू सर्व नको हो मीरा दो नैना मत खाइयो मोहे प्रभु मिलन किया हो मीरा प्रेम दीवानी हो मीरा कृष्ण दीवानी हो मीरा प्रेम दीवानी हो मीरा कृष्ण दीवानी हो दीवानी दीवानी
सब हुई, मन की नगरी में हलचल हुई, मन की नगरी में हलचल हुई। तू मीरा मैं मोहन, तू तारा मैं जीवन, मेरे मित्रवा ओ मेरे मित्रवा, एक हृदयामध्ये धरले तरी मेरे तो गिरधारी गोपाल दुसरं कोणी. लहानपणापासून जे मनामध्ये ठसलं तिच्या, लहानाची मोठी झाली, लहानपणी त्याचा घरामध्ये आई वडिलांकडे राहते, पण आई वडिलांकडे सूट आहे, आई वडिलांची तर ती राजकुमारीच आहे. लग्न झाल्यानंतर, लग्नही कुठं झालं, सांगा राजा ज्यांनी सगळ्यांचं संघटन केलं होतं राजपूत लोकांचं, राजपूत राजांचं, त्यांना सांगा असं म्हणलं जातं. भोजराजा, भोजराज सिंहासनवत्तेशी त्यांचं प्रसिद्ध आहे. त्या भोजराजांची ही पत्नी, मेवात हे त्याचं गाव राजस्थानमध्ये आजही आहे. आजही त्या ठिकाणी मीराचं मंदिर आहे. आजही लोक कुतूहलाने पाहण्यासाठी जातात. विक्रमादित्यांची ही भावसाई लग्न झाल्यानंतर सुद्धा तिचं चित्त कधी संसारामध्ये लागलंच नाही. राजघराण्याची ती महाराणी होती. पांढरीसाठी घालायची. पांढरीसाठी कोणासाठी घालतात? आपल्याकडे गंगा भगीरथी बाई असते त्यांच्यासाठी घालतात. ती पांढरी साडी घालायची, हातामध्ये एक तारा घ्यायची. राणी मंदिरामध्ये असं कधी भजन चालायचं ते त्या ठिकाणी जायची, भजनामध्येच नाचायची. रस्त्याने कधी मिरवणूक निघालेली आहे, कधी जल्लोष निघाला, सकाळी पण आपली पालखी निघाली, पालखीमध्ये नाचायची. महाराणीनं रस्त्यावर नाचावून शोभतं का? बाई बाईची वैरी. मीराबाईची एक नणंद होती, तिचं नाव उदाबाई होतं. त्या उदाबाईचं नवऱ्याला सांगितलं, अरे तुझी बायको तुला माहितीये का, तू राजकारभारातच होत नाही, तुझी बायको उठती रात्रीच निघून जाते. एक दिवस असंच पाळत ठेवलं त्या राजाने. मीराबाई भजनामध्ये रात्री गेलेली आहे, दंग बसलेली आहे, लोक पाहतायत, लोक चेष्टा करायची तिची, तरी ती आपल्या भजनामध्ये दंग राहायची. झाले बदनाम देवा तुझ्या पायी, चित्त संसारी लागत नाही. झाले बदनाम देवा तुझ्या पायी, झाले बदनाम देवा तुझ्या पायी, चित्त संसारी लागत नाही. चित्त संसारी लागत नाही. चित्त संसारी लागत नाही. लक्ष आहे का घरामध्ये? अरे तुझी बायको तर संध्या रात्रीच निघून जाते, म्हणाली कुठं जाते? बाई त्याचा एखादा प्रेमी तर नाही, त्याला भेटायचं जात नाही.
मीराबाई भजनामध्ये दंग आहे, दंग बी इतकी की कृष्णाची मूर्ती त्यांना बोलायची हो. पाळत ठेवली यांनी, राजाने नवऱ्याने पाळत ठेवली. भजन आटपले, लोक निघून गेले. मीराबाई गर्भगृहामध्ये आहे, बोलते आहे, कृष्णाच्या मूर्तीशी बोलते आहे. आवाज ऐकला त्यांनी, तलवार काढली. कोण आहे आतमध्ये म्हणून गेला मारण्यासाठी. त्यातले केस धरले, उठवलं. कोण आहे, कोण आहे तुझा प्रेमी इथं, कोण आहे, कोणासोबत बोलते. ती म्हणाली कोणासोबत नाही, जगाचा पती येतो त्याच्यासोबत मी बोलते. कोण आहे इथं, पाहिलं कोणीच सापडलं नाही. सोडून दिलं. त्याला वाटलं पागल झाली. रस्त्याने चालायची, नाचत जायची. मेरे तो गिरधरी गोपाळ दुसरं नको. काही दिवसानंतर नवरा, संसार तर केलंच नाही, नवराच मेला. मेल्यानंतर विक्रमादित्य गादीवर बसले. त्यांनी सांगितले, पा वहिनी, जोपर्यंत भाऊ होता, राजा होता, तोपर्यंत तुमचं हे चाललं. आता गावातले लोक, राज्यातले लोक मला नाव ठेवायला लागले. आता हे जमणार नाही. तुम्हाला काय पूजा अर्चा करायची असेल आतमध्ये करा. पण इथं श्रीकृष्ण महाराजांची पालखी निघाली. मंदिरामध्ये ऐकू आलं, मोहन भैयाचं भजन ऐकू आलं. आमच्या नरेंद्र भैयाचा तबला वाजला की मीराबाईला कुठं झोप येते मलामध्ये. प्रेम के रंग में ऐसे डूबी बन गया एक वो, बन गया एक वो। प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं सांसों की माला पे मन की
चालायचं नाही. आता भाऊ गेलाय, संपलं तुमचं. त्रास द्यायला सुरुवात केली तरी मीराबाई ऐकत नाहीये. आता महाराणीला झोपायसाठी मोठी गादी आहे, स्पंजची गादी काढून टाकली. ऐकत नाही. महिन्यानंतर मग त्रास द्यायला काही सुरुवात केली. काट्यांची जी अंतरण आहे, शय्या जी आहे काट्याची बनवली. मीराबाई कृष्ण भजनामध्ये लीन आहे. आली आणि ते काट्याच्या आईची शय्येवर झोपली. काटे टोचावं, काटे टोचलेच नाही. ते काटे सुद्धा स्पंज गादीसारखी म्हणून गेले. आरामशीर झोपली. सगळे पाहतायत काय झाले. एक दिवस समोरून अशी पालखी निघालेली आहे. मीराबाई सोबत निघाली, नाचत नाचत निघाली. हातामध्ये एक तारी घेतलेली आहे. बेरे तुझे हरी गोपाल दुसरं नकोय असं म्हणत निघालेली आहे. पुन्हा तिरानं काय केलं, एक टोपलं घेतलं. त्या टोपल्यामध्ये जहिरीला नाक ठेवला, कोबरा नाक. आणि ते कोबरा नाक वरून ठेवला आणि वर 2-4 फुलं टाकली आणि सैनिकाला सांगितलं जा म्हणा त्या मीराबाईला द्या आणि तिला सांगा श्रीकृष्णासाठी हार आणलेला आहे, मूर्तीसाठी हार आणला. मीराबाई नाचताना असता त्या टोपली जवळ जाते. मीराबाईला सांगितलं जातं की देवासाठी हार आणलेला आहे. मीराबाई कशीच टोपल्यामध्ये हार घालते. कोबरा नाग सुद्धा सुंदर एक असा हार तयार झाला. ते हार मीराबाईने घेतला आणि गोपाळकृष्ण महाराजांच्या मूर्तीला दिला. गोपाळकृष्ण महाराजांच्या त्या एवढ्या प्रेमामध्ये एवढी मग्न झाली की एक दिवस एक प्याला पाठवला. त्या प्याल्यामध्ये काय आहे, या प्याल्यामध्ये श्रीकृष्ण महाराजांचं चरणू नका विष पाठवलं. त्याच्यामध्ये विष, हलाहल विष पाठवलं. जे विष पिल्यानंतर महादेवांचा कंठ सुद्धा निघा झाला. ते हलहल विष त्याच्यामध्ये पाठवलं. श्रीकृष्ण महाराजांचं चरणोरे करून ते उचललं, ते पिऊन टाकलं. हा एक चमत्कार आहे. ते विषाचं सुद्धा अमृत झालं. काय होऊ शकतं देवाच्या कृपेने. तेरी एक नजर की बात आहे. देवा तुझ्या एक दृष्टीची एक दृष्टी पाहिजे असं श्रीकृष्ण प्रभू परमात्मा आणि अशी मीराबाई. शेवटी धीरानं सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा. आता तुम्हाला सांगून समजून सगळं वेगळं जाणार. इतिहास तेच घडवतात जे असे बेडे होतात ना, तेच घडवतात. ज्यांनी बल्बचा शोध लावला, जो बल्बचा शोध लावणारा आहे, पागल समजले लोक मला हे पागल आहे, पागल. पण त्यांनी शोध लावला. ज्यांनी रेल्वे गाडीचा शोध लावला, जेम्स वॅट, त्याला लोक पागल म्हणायचे. त्यानं शोध लावला. शाणे माणसे फक्त गंमत पाहणारे असतात, पाय ओढणारे असतात, झाल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे असतात. पण इतिहास मात्र वेळेस लोक घडवत असतात. मीराबाईचं नाव आपण आता आज घेतो, का घेतो? ही घटना काही फार फार वर्षापूर्वीची अशातली नाहीये. आता 16व्या शतकातली आहे घटना. राजा भोज, राजा विक्रमादित्य 16व्या शतकामध्ये झालेले आहे. पण ज्यांच्यासाठी ही वेगळी झालेली आहे मीराबाई, त्या श्रीकृष्ण महाराजांनी आजच्या दिवशी रणसंग्रामाच्या त्या भेळ प्रसंगी भगवद्गीता सांगितली. तो श्रीकृष्ण आहे तरी कसा, तो आहे तरी कसा. आता हे भगवत भक्तीमध्ये श्रीकृष्ण महाराजांचं भगवत कथा हजारो वर्षापासून सगळे सांगत आलेले, सगळेच सांगतात. 2 गाव 5 गाव सोडले की पुन्हा प्रत्येक ठिकाणी भागवत कथा सुरू असते. तर ही लोकांची तेवढीच गर्दी असते, लाखो करोडोंनी तेवढीच गर्दी. अमृत आहे ते अमृत. तुम्ही किती प्राशन करता, किती हृदयामध्ये उतरवता हे आपल्यावर अवलंबून आहे. श्रीकृष्ण कसा आहे हो? अरे द्वापार युगातला श्रीकृष्ण आहे तरी कसा? ज्यांनी वसुदेवाने देवकीच्या उदरी गर्भामध्ये अवतार धारण केलेला आहे आणि नंद यशोदाच्या अंगणामध्ये बागडलेला आहे. तो कृष्ण आहे तरी कसा? अरे तो कृष्ण असा आहे, सर्व शक्तिमान असताना सुद्धा 99 शिवाय त्याला दिल्या गेल्या. 99 दुसऱ्या कोणी दिल्या? दुसऱ्याने दिल्या, परक्याने दिल्या, परक्याने नाही दिल्या, शिशुपालाने दिल्या. शिशुपाल कोण आहे? शिशुपाल त्याच्या आत्याचा मुलगा आहे, त्यांनी शिव्या दिल्या. बर का बाबा,
हे तुमच्या मामाचं गाव आहे, किंवा आत्याचं पोरगे बाबा, त्यांनी शिवाय दिला लागते, काही पोट नाही घ्यायचा. त्यांनी शिवाय दिला, सर्व शक्तिमान असताना सुद्धा जो 99 आपलं क्षमा करतो, त्याची माफ करतो. सांगतो त्याला 97 झाले, 98 झाले, 99 झाले, आता थांब, तरी तो अपमान करत राहिला. आणि 99 आपला पोटामध्ये घातल्यानंतर 100व्या वेळेस त्याला शिक्षा दिली. तो श्रीकृष्ण आहे. आणि श्रीकृष्ण कसा आहे? महाराज स्वतःची नगरी संपूर्ण सोन्याची आहे. जरासंघाच्या अत्याचाराला कंटाळून, जरासंघाला कंटाळले नव्हते, उलट 17 वेळा त्यांनी स्वारी केली जरासंघाने, तरी गोपालकृष्ण महाराज त्याला येऊ देत होते, त्याच्यासोबत युद्ध खेळत होते, हसत खेळत होते. श्रीकृष्ण महाराज कसा होते म्हणाले, एवढ्या रणसंग्रामध्ये ज्याच्या चेहऱ्यावर हसू येणार तो श्रीकृष्ण आहे. 17 वेळा त्यांनी स्वारी केली. तो काय करायचा? श्रीकृष्ण महाराज सगळे जे आहे असो त्यांना मारायचे, जरासंघाला सोडून द्यायचे. जरासंघ पुन्हा जायचा, पुन्हा सगळे एकत्रित करायचा, पुन्हा गोपालकृष्ण महाराजावर आक्रमण करण्यासाठी मथुरेवर यायचे. लोक कंटाळले तिथे, अरे आम्ही शेतीवाडी करावी कृष्णा, आम्ही हे युद्धच खेळत राहू, काहीतरी कर रे बाबा. श्रीकृष्ण महाराज म्हणाले काही हरकत नाही, संध्याकाळी निवांत झोपा घरी, त्याच्यावर तोडगा काढला जाईल. अगोदरच विश्वकर्म देवतांना बोलायला गेले, शिल्पींना द्वारका निर्माण केली गेली. द्वारका अशी निर्माण केली की ज्याच्या चारी बाजूने पाणी आहे, तिथे कोणी येऊ शकत नाही. आणि नुसती द्वारकाच निर्माण नाही केली, तर सोन्याची द्वारका बनवलेली आहे. पण सोन्याची द्वारका असताना सुद्धा ज्यांचा मित्र, जो नेहमी श्रीकृष्णाचं नाव घेणारा आहे, कृष्ण कृष्ण कृष्ण, घरामध्ये खायला नाही, 5-5, 6-6 लेकरं आहे, बायकोच्या अंगावर साली नाही, लोक वेगळा म्हणतात त्याला, तरी श्रीकृष्ण नामाचा रट तो सोडत नाहीये. लहान लेकर पाठीमागून त्याला खडे मारायचे, तरी त्यांनी कधी वाईट वाटून घेतलं नाही. श्रीकृष्ण नामाचा गजर कधी सोडला नाही. बायको नाव ठेवायची, कर्कशा होती, नाव ठेवायची. अरे काय नुसतं श्रीकृष्णाच्या कथा गोष्टी आम्हाला सांगतात, लहानपणीच्या गोष्टी सांगतात की माझा मित्र राजा आहे. अरे मग झालं त्याच्या जवळ, कधी आपली ही दैना सांगा ना त्याला, सांगा ना त्याला कसं जाऊ दे. माझ्याजवळ त्याला न्यायासाठी काही नाही रे, तो फार मोठा आहे, फार प्रेम करतो माझ्यावर. ती म्हणाले जा ना मग एकदा. आणि तो सुदामा द्वारका नगरीमध्ये पोहोचला. सोन्याची लंका पाहून आचार झाला की कसं जाऊ दे, अंगावर वस्त्र नाही आहे, एका धोत्राला 100 गाठी मारलेल्या आहेत. गोपालकृष्ण महाराज दरबारामध्ये बसलेले आहेत. दरवाजावर जातायत, द्वारपालाला सांगतायत, अरे जा सांग तुमच्या द्वारकाधीशाला, तुमच्या श्रीकृष्णाला सांग तुमचा मित्र आला आहे म्हणून. द्वारपाल दाखवून देतात, होय भिकारड्या कुठून आला असतो, एवढ्या सोन्याच्या लंकेमध्ये सगळी आमची घरं सोन्याची आहे, मी द्वारपाल आहे, माझं घर सोन्याचं आहे, इथं भिकारी नाही आहे, तू कोणता भिकारी, तुला येऊ कोणी दिलं इथं? म्हणून खाली पडला, रवायला लागला. कृष्ण कृष्ण नावाचा रट आहे. शेवटी एकाला दया आली, त्याने सांगितलं, अरे जाऊ द्या याला मरेल आहे. मग आतमध्ये कोणतरी जाते, दरबार भरलेला आहे, 8 पट्टराणी आहे, संपूर्ण दरबार भरलेला, श्रीकृष्ण महाराज आसनावर बसलेला आहे, विराजमान आहे. आणि कोणतरी सैनिक समोर येऊन सांगतं, देवा द्वारकाधीश बाहेर कोणी भिकारी आलेला आहे. देखो देखो ये गरीब मित्र आहे, ये गरीबी कहा कृष्ण के दर पे विश्वास लेके आया, मेरे बचपन का यार है मेरा शाम, यही सोच के मैं आस लेके आया हूँ।
दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो कि दर पे सुधा गरीब आ गया है, कि दर पे सुधा गरीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो कि दर पे सुधा गरीब आ गया है, कि दर पे सुधा गरीब आ गया है। भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया। न सर पे है पगड़ी, न तन पे है दावा, न सर पे है पगड़ी, न तन पे है दावा। बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। न सर पे है पगड़ी, न तन पे है दावा, बता दो कन्हैया के नाम है सुदामा। न सर पे है पगड़ी, न तन पे है दावा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। बस एक बार मोहन सदा करके कह दो, बस एक बार मोहन सदा करके कह दो कि मिलने सका नसीब आ गया है, कि मिलने सका नसीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार दामा गरीब आ गया है। सुनते ही गावे चले आए मोहन, सुनते ही गावे चले आए मोहन। लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा। मान कहता अजीब आ गया है, मान कहता अजीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, गरीब आ गया है।
तिथून पळत जाणारा तो श्रीकृष्ण आहे. आपल्या छातीशी लावणारा तो श्रीकृष्ण. अरे बराबरी माझ्यासोबत कोणीही मैत्री करते हो. निष्कलंक असलेला तो मित्र, त्याला छातीशी लावण्यासाठी जिगर लागते, जिगर. आणि हे जिगर सगळ्याकडे नसते. इतिहासामध्ये जे प्रसिद्ध झालेले आहेत ना, सुदामा, मीराबाई, त्याचं कारण ते आहे याने कधीही देवाचं नावाचं स्मरण कधी सोडलंच नाही. आयुष्यभर प्रत्येक श्वासासह श्रीकृष्ण महाराजांच्या नावाचा उच्चार केलेला आहे आणि ईश्वरालाच आपलं करून घेतलेलं आहे. अनेक श्रीकृष्ण कसा आहे, अनेक माझा श्रीकृष्ण कसा आहे पहा म्हणाले. प्रसंग शिष्टाई करण्यासाठी गेलेले गोपाळकृष्ण महाराज, शिष्टाई विफल होते. बंदी बनवण्यासाठी सांगणारा तो पापी अधर्मी दुर्योधन आणि आपलं विशाल स्वरूप, दिव्य स्वरूप दाखवणारे गोपाळकृष्ण महाराज ज्यावेळेस तिथून निघतात, विदुरांकडे जातात. विदुरांकडे त्याचं खाण्याचं आरोहण केल्यानंतर, भोजन सेवन केल्यानंतर अनाईशा त्या ठिकाणी कर्ण आलेला असतो आणि कर्ण गोपाळकृष्ण महाराजांची क्षमा मागतो, माफी मागतो की देवा, आजच्या दरबारामध्ये जे काही झालेलं आहे ते काही योग्य नव्हतं. दुर्योधनाने असं वागायला नव्हतं पाहिजे. दुर्योधन असा वागला, हे चुकलं. तो माझा मित्र आहे, मी क्षमा मागतो. श्रीकृष्ण महाराज तेवढे स्मित हास्य करीत उठतायत. कर्णाला सांगतायत, कर्ण अंगराज करणं तसं काही नाही म्हणाले. चूक त्यांनी केलेली आहे, तुम्ही का क्षमा मागावी, तुम्ही का माफी मागावी, तुम्ही नको. नाही देवा, त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे, चुकलं त्याचं. आज देव म्हणतात चला काही हरकत नाही, त्यांनी त्याचं कर्म केलंय, सोडा. देवा, आज आपण माझ्या रथात चढावं, मी आपल्याला तिथपर्यंत सोडतो. गोपाळकृष्ण महाराज म्हणाले काही हरकत नाही, चला. सारथी सारथ्य करण्यासाठी बसलेला आहे. कर्ण सारथ्याला म्हणतो उतरा, सारथ्य मी करेन. अंगराज कर्ण आज गोपाळकृष्ण महाराजांचं सारथ्य करेल. गोपाळकृष्ण महाराज पाठीमागे बसतात, कर्ण सारथ्य करते. एका निवांत ठिकाणी वडाच्या झाडाखाली, घनदाट असं वडाचं झाड आहे, त्या ठिकाणी थांबवल्या जातं आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतात, कर्णा, मला तुझ्याशी काही बोलायचंय. बोला ना देवा, बोला बोला, काय बोलायचं. ते म्हणाले, तुला माहितीये तू कोण आहेस? तू कर्ण म्हणाला, हो माहितीये. कोण आहेस तू? जग मला सूतपुत्र म्हणतंय, पण अंगात असलेलं रक्त मला सूतपुत्र असल्यासारखं भास होऊ देत नाही. क्षत्रिय आहे, क्षत्रिय आहे. सगळ्यांनी माझा अपमान केला. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, हो मला माहिती आहे, तू मोठा पांडव आहेस, मोठा पांडव आहेस. कुंती सांगती देवाला, कर्ण रे हा पांडव रे पहिला. सूर्यमंत्राचा जप मी केला म्हणून तो आलास. माहिती आहे म्हणे मला, माझा इतिहास माहिती. श्रीकृष्ण महाराजांना सांगतात, तुला माहिती आहे आता रणसंग्राम होणार आहे, महाभारत होणार आहे, निश्चित आहे. सोडून देतो दुर्योधनाला. अरे तू आहेस म्हणून दुर्योधन युद्धासाठी तयार झालेला आहे. तू जर बाजू सरकलास ना, याची अक्षयी सेनाही काही करू शकत नाही, हा युद्धच करू शकत नाही. चल तू माझ्यासोबत. अरे तुला मी इंद्रप्रस्थ राज्य देतो, तुझं गादीवर बसवतो. अरे 5 पांडव तुझी सेवा करतील. तेवढ्याच तिने डोळ्यामध्ये अश्रू आणून कर्ण म्हणतो, देवा हे होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही. ते म्हणाले, का होऊ शकत नाही, का होऊ शकत नाही? होऊ शकत. तू हाव म्हण, मी पांडवांना घेऊन येतो तुझ्याकडे. पांडव तुझी क्षमा मागतील,
स्वतः कर्ण म्हणजे स्वतः अर्जुन तुझी क्षमा मागे. अरे ते 5 पांडव तुझे त्या आसनाजवळ तुझे रक्षक म्हणून उभे राहतील की मी तुला शाश्वती देतो, चल माझ्यासोबत. नाही म्हणाले देवा, नाही येऊ शकत. का येऊ शकत नाही देवा? काही जीवन आहे मला, काही जीवन जगलो मी, काय कसं वागलं, कसं झालं माझं. अरे देवा, कोणतीचा मोठा पुत्र आहे मी, पहिला पांडव होतो मी. काय केलं माझ्या आईनं, काय केलं माझ्या आईने? माझा काही दोष होता त्याच्यामध्ये? सूर्यमंत्राचा जप त्यांनी केला, मी जन्माला आलो. तिने मला टोपल्यामध्ये ठेवून पाण्यामध्ये सोडून दिलं. आणि मला छातीशी सुद्धा लावलं, छातीशी सुद्धा लावलं. आईला त्याचं पडलं. मी एक सूतपुत्र म्हणून राहिलो. आदिरथाच्या घरी गेलो मी. राधेने माझं पालन पोषण केलं. मला नाव पडलं राधेय. आणि क्षत्रिय असताना सुद्धा मी सूतपुत्राचं जीवन जगलो, सूतपुत्राच्या घरी राहिलो. थोडासा मोठा झालो, शिकण्यासाठी गेलो. द्रोणाचार्यांनी मला शिकवलं नाही, तू सूतपुत्र आहेस, सूतपुत्र आहेस म्हणून, क्षत्रिय आहेस म्हणून मला शिकवलं नाही. तरी मी गेलो, शिकलो. परशुरामजींकडे गेलो, तिथं शिकलो, विद्या शिकलो. भारद्वाजांकडे गेलो, तिथं विद्या शिकलो. भारद्वाज नावाचे ऋषी होते, त्यांचे पुत्र होते द्रोणाचार्य. त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडे विद्या शिकलो. मी माझा हट्ट सोडला नाही. माझ्या अंगात सळसळणारं रक्त मला शांत बसून देत नव्हतं. त्या ठिकाणी शिकून आल्यानंतर ज्यावेळेस पांडव आणि कौरव विद्याभ्यास पूर्ण करून ज्यावेळेस आले, त्यावेळेस मी त्या मैदानामध्ये सहभाग घ्यायचं म्हणून उतरलो. त्या ठिकाणी माझा अपमान केला, तू राजा नाहीस. त्यावेळेस दुर्योधनाने समोर येऊन मला छातीशीच लावलं आणि त्याच्या वाट्याचं असलेलं अंगदेश तू मला दिला. अंगदेश माझ्याकडे आल्यानंतर मी अखंड भारतवर्षामध्ये निघालो. जेवढेही राजे होते तेवढे परास्त केले. जेवढी धमक होती माझ्या, पण तरी जीवन उपेक्षित राहिलं. द्रौपदीच्या स्वयंवराला मी गेलो, मीही होतो आणि पांडवही होते. त्या ठिकाणी मी धनुष्य उचलला, द्रौपदीने नकार दिला. धनुष्य उचलतच जात नव्हतं कोणाला. मी तो शिवधनुष्य उचलला. आता प्रत्येकाच्या ओढणार तेवढ्या द्रौपदीमध्ये थांबा, ही क्षत्रियांची सभा आहे. सूतपुत्राच्या गळ्यात मी माळ टाकणार आणि माझा अपमान झाला त्या ठिकाणी. कधी मी चूक राहिले, किती सहन केलं, किती सहन केलं, आजपर्यंत सहन करत आलेलं. कधी भीष्म पितामहाने मला कधीही बोलू दिलं नाही. राजसभेमध्ये माझा अधिकार नाही ठेवला. काय नाही म्हणायचे ते महाभारताचा प्रसंग येऊन ठेवलेला आहे. त्यावेळेस भीष्म म्हणतायत की माझ्या छत्राखाली सगळे खेळतील, युद्ध खेळतील, हा कर्ण येणार नाही. का बरं? मी काय कुठे कमी होतो? मी का माझ्या जीवनामध्ये उपेक्षित जीवन मला जगावं लागलं? श्रीकृष्ण महाराज म्हणतात, बस एवढंच ना? तू तुझं स्वतःच सांगतोय, तरी माझ्याकडे बघ ना, मी कसा आहे. तुझ्या जीवनात घडलेले प्रसंग, तुझ्या जीवनात आलेले कटू वेळ, कटू गोळी तू सगळंच राहिला, नेहमी सगळंच राहिला, तेच आठवत राहिलास. अरे कडू गोळी असती ना, पटकन गळायची असती, त्याला चगळायचं नसतं. आयुष्यात सगळ्यांच्या जीवनामध्ये कटू प्रसंग येतातच, कोणी सुटलेलं नाहीये. अरे माझ्याकडे बघ, अरे मी तर जन्माला यायच्या अगोदरच मृत्यू माझी वाट पाहतोय. अरे दुसरा कोणी नाही, माझा माणूस
की आता द्रौपदीचा 8वा पुत्र येईल आणि मी त्याचा वध करेल. या अवतार धारण केला, जन्माला आलो. तू तुझंच सांगतोस. अरे माझ्या आईनं तर माझं मुखही पाहिलं नाही, तर मला छातीलाही लावलं नाही. माझ्या वडिलांनी मला पूर्ण अशा पावसामध्ये, 1 दिवसाचं बाळ पूर्ण पावसामध्ये मला भोपळामध्ये गेलं. का मी क्षत्रिय नव्हतो? अरे वाला बनवलं मला, गाईच्या मागे पाठवलं, गाईच्या मागे पाठवलं. ज्या काळामध्ये तुम्ही सगळे शस्त्रास्त्र शिकत होते ना, त्यावेळेस मी गाईच्या मागे जात होतो, त्यांचं शेण काढत होतो, त्यांचं म्हशीला धुवत होतो. मी कधी नाराज झालो नाही आयुष्यावर. पुढे मोठा झालो. अरे मोठा काय झालो, पहिल्या दिवसापासून माझ्यावर आपत्ती येत गेली. पहिल्या दिवशी मी गोकुळामध्ये आलो, उत्सव झाला. दुसरा दिवस एकच जरासा शांततेने गेला असेल तर तिसऱ्या दिवशी महाबळवट नावाचा तो आला. अरे 5व्या दिवशी पुतना मावशी आली. अरे एकही दिवस मोकळा गेला नाही. प्रणामत आला, सक्तासूर आला, काकू आला, बकू आला, केशी आली, पुतना आली. अरे एकही दिवस 11 वर्षात माझा एकही दिवस सुद्धा गेला नाही ना रे. अरे द्वादश अग्नी आला, सगळं जाळून टाकलं त्यांनी. मलाही जाणार आला का तो? कधी एक दिवस तरी सुखाचा श्वास घेतला करेल. अरे आघासूर जो कधीही मेला नाहीये, तो आघासूर सुद्धा माझ्यावर आलाय. ज्या ठिकाणी मी खेळायला जायचो त्या ठिकाणी तरी काही नाही. त्यानेही मला बेळख्यात घेतलं रे. अरे राजवैभव भोगाव त्यावेळेस मी शिदोरी बांधलेली होती, छोटीशी शिदोरी, पोटली बांधून दिली जायची मला. मी माझ्या सौंदर्यासोबत बल, सुबळ, पेंड्या, सुदामा यांच्या सोबत जायचो. त्यासोबत नदी काठी बसून गोपालकाला करायचो, की गोपालकाला खायचो. अरे माझ्याजवळ काय कमी होती, काय कमी आहे माझ्याजवळ? अरे या गोकुळामध्ये लोण्याच्या पोळ्यासाठी मला या गोपिकेने नाचायला लावलं. मी नाचलो रे, आनंदाने नाचलो. मोठा झालो, पांडव भेटले, त्यांच्या सोबतच राहिलो. जरासंघाने 17 वेळा स्वारी केली, 17 वेळा स्वारी केली. एकही दिवस रिकामा नाही केली. शेवटी द्वारका बनवली. द्वारका बनवल्यानंतर सोन्याची द्वारका, काहीच कमी नाहीये त्या ठिकाणी. 8 पट्ट राण्या आहेत, 16 पट्ट राण्या, 16 राण्या आहेत, 3 अंतपुर आहेत. 6 महिन्याच्या वर कधी मी राहिलो नाही त्या ठिकाणी. नेहमी भक्तांच्या सोबत त्यांच्या पाठीमध्ये ते वनवासाला आहेत त्यांच्या सोबतच राहिलो. इंद्रप्रस्थ त्यांना बनवायचं होतं, मी स्वतःहून राहिलो त्या ठिकाणी. इंद्रप्रस्थ बनवून दिलं भक्तांना. आज मी शिष्टाई करण्यासाठी आलो, दुर्योधनाला सांगायसाठी आलो. दुर्योधन मला बंदी बनवायला गेला. अरे मी शांतीतच म्हणून आलो होतो. अरे तुझ्यापेक्षा माझ्या जीवनामध्ये कितीतरी कटू प्रसंग आले, पण तुझ्यात आणि माझ्यात एकच फरक राहिलेला आहे. तू तुझ्या जीवनात आलेल्या प्रत्येक प्रसंगाला तू सगळ्यात राहिलेला आहे, आठवत राहिलेला आहे की मी असा असताना माझ्यासोबत का झालो. मी मात्र जे घडत गेलं ते विसरत गेलो आणि कोणी चलत गेलो, हसत गेलो. हेच तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे. मी सांगतो आहे चल, नाही म्हणाले, एवढं होऊ शकत नाही. शेवटी गोपाळकृष्ण महाराज निघून गेले. सर्वशक्तिमान असणारा परमात्मा तो सुदर्शन चक्र सारखं. सुदर्शन चक्र तुम्हाला माहिती होती कोणी दिलं होतं? परशुरामाने दिलेलं होतं. सुदर्शन चक्र एकदा निघालं, सगळे घाबरत होते त्याला. सुदर्शन चक्र निघालं की आपलं जे आहे ते कार्य पूर्ण केल्याशिवाय वापस येत नव्हतं. सुदर्शन चक्र माझ्याजवळ होतं, तरी मी सुदर्शन चक्र कधीही काढलं नाहीये. केव्हा केव्हा काढले? शिशुपाल वधाच्या वेळेस काढले. ज्यावेळी स्वरूप दाखवलं माझं त्यावेळेस दाखवलं. ज्यावेळेस मी स्वरूप दाखवेन त्यावेळेस निघेन. बाकी सुदर्शन चक्र केव्हा काढले
एक प्रसंग आहे अजून त्यावेळेसही सुदर्शन चक्र काढलं गेलं. सुदर्शन चक्र एवढं बलशाली शस्त्र माझ्याजवळ असताना सुद्धा मी हातामध्ये बासरी घेतली. बासरी माझ्या हातामध्ये, चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. असा जो श्रीकृष्ण आहे ना, त्या श्रीकृष्ण परमात्म्याने आजच्या दिवशी भगवद्गीता सांगितली. आणि ती भगवद्गीता कुरुक्षेत्र में अर्जुन के कदम डगमगा गए और आंखों के आगे मोह के बादल से छा गए, क्योंकि वीरों के शिरोमणि सरदार खड़े थे. गुरु द्रोण, दादा भीष्म, कृपाचार्य खड़े थे. लड़ने के लिए सब कोई तैयार थे, पर रणभूमि में तो अपने परिवार खड़े थे. इन सबको देख अर्जुन का दिल दहक गया. फिर हाय उसके मुंह से उस दम निकल गया. इन गुरुजनों पे कैसे मैं वार करूंगा, किस किस का समर भूमि में संहार करूंगा. कांधे तीर कच गांडू छोड़कर कहने लगा मोहन से हाथ जोड़कर, प्रभु ये राजपाट वैभव मुझे न चाहिए. इस खून कलंक प्रभु मुझको बचाइए. ये जर जमीन मुझको ना सुवर्ण चाहिए. जो कुल का नाश करे वो धन न चाहिए. रणभूमि में अर्जुन का जब विचलित हुआ मन, ये देख धनंजय से बोले यूं मधुसूदन. क्या बोले श्री कृष्ण अर्जुन से, पारद सुनो. ऐ पारद, बोले श्री कृष्ण अर्जुन से, पारद सुनो. मोह में मन फसाना नहीं चाहिए. बोले श्री कृष्ण अर्जुन से, पारद सुनो. बोले श्री कृष्ण अर्जुन से, पारद सुनो. मोह में मन फसाना नहीं चाहिए. वीर हो करके, आवीर हो करके, तुमको समर भूमि में और पीछे हटाना नहीं चाहिए. श्री कृष्ण अर्जुन से, पारद सुनो. पहिला अध्याय. बोले श्री कृष्ण से, भारत से सुनो. मोह में खुद को फंसाना नहीं चाहिए. दोन्हीकडे सेना उभी आहे आणि सेना पाहिल्यानंतर थरकाप उडालेला आहे. अर्जुनच्या हातातून गांडीव शस्त्र गळून पडलेलं आहे. देवाला म्हणतो, देव अरे ही सेना आहे ती अथंग सागर आहे. 11,000 सेना, अरे हा समंदर आहे. असू दे समंदर तर समंदर. अरे पण हे समोर उभी असलेले हे, अरे हा दुर्योधन माझा सख्खा चुलत भाऊ आहे रे. अरे हे द्रोणाचार्य हे गुरु आहेत माझे. हे कृपाचार्य हे कुलगुरु आहेत माझे. अरे भीष्म पितामह, अरे त्यांच्या मांडीवर खेळलेलोय मी, त्यांच्या खांद्यावर खेळलेलोय मी. अरे श्वेत वस्त्र, श्वेत केश आहे आणि श्वेत आत्मा आहे ती.
श्वेत आत्मा आहे. त्यांनाही पांढरा शुभ्र रंग आवडत होत, मलाही पांढरा शुभ्र रंग आवडत होता. अरे मी खेळता खेळता पळत जायचो ना, त्यावेळेस माझे कपडे धुळीने माखलेले असायचे. मी पळत जायचो, पितामह पितामह पळत जायचो. विश्व मला काळजाने छातीला लावायचे, छातीला लावायचे. अर्जुन अर्जुन आज माझ्यासमोर उभे आहेत, माझ्यासमोर उभे आहेत, युद्धासाठी उभे. त्याच्यासोबत युद्ध करायला सांगतोस का? अरे असं जीवन नकोय मला. जे आपल्याला मारून मला जे भेटल ना, जी आसन भेटल ते आसन मला नकोय. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किम नो राजेन गोविंदम किम भोगे जीविते नवा. न कांक्षे विजयम कृष्ण, न कांक्षे न आकांक्षे, माझी इच्छा नाही आहे विजयम कृष्ण, मला ह्या युद्धामध्ये विजय भेटावं. न च राज्यम, हे राज्यही नको, हे सुखही मला नको. सुखानीच किम नो राज्येन भोगेन किम नो राजेन गोविंदम किम भोगे जीविते नवा. असं आपल्याला मारून जे मला राज्य भेटेल, सुख भेटेल, वैभव भेटेल, ते वैभव मला काय करायचं? अरे मी या आसनावर बसल्यानंतर ज्यांना आनंद व्हावा, ज्यांच्यासाठी मला युद्ध करायचे, तेच जर राहिले नाही तर ते वैभव मी काय करणार? वेपतुष्य शरीरे मे रोम हर्षस्य जायते गांडीवम संसर्ते हस्ता तच्चैव वर्धयते. वेपतुच्च शरीरे मी, माझ्या शरीराचा वर्ण बदलत चाललेला आहे, रोमांच उभे राहिलेले आहे माझ्या अंगावर. वेपतुच्च शरीरे मी रोम हर्षस्य जायते गांडीवम, गांडीव नावाचं शस्त्र, तिथे धनुर्जित होतं, धनुष्य नाव गांडीव. गांडीवम संसर्ते हस्ता तच्चैव वर्धयते, माझ्या हातातून गळून पडायला लागलेला, माझे हातपाय नटनट करायला लागले. मला नकोय हे असं, मला नकोय, मला नको. काय करणार मी? यांना मारल्यानंतर कोण राहणार आहे? हे सैनिक मेले, हे मेले, क्षत्रिय सगळे संपले, काय होईल? वैवर्ण वर्णसंकर तयार होती, वर्णसंकर तयार होते. क्षत्रियच कोणी राहणार नाही, सारी क्षत्रिय या ठिकाणी आहे. आणि हेच जर मेले तर कसं होईल? बोले श्री कृष्ण अर्जुन से पारद सुनो, मोह में मन फसाना नहीं चाहिए. अर्जुना, हे युद्ध आहे, हे युद्ध संग्राम जे होणार आहे ते काय तुझ्या माझ्यासाठी होणार आहे का? आणि ह्या क्षणाला तू मोहाच्या ग्रस्त होऊ नकोस, मोहग्रस्त होऊ नकोस. मोहाच्या अधीन झाल्यानंतर माणसांचे निर्णय चुकतात. मात्र माझं कर्तव्य आहे, मला हे करावं लागेल, त्यावेळेस घेतलेले निर्णय योग्य असतात. माणूस भावनेच्या आहारी गेला की कधीही तो फसणारच. पण माझं कर्तव्य म्हणून ज्यावेळेस माणूस करतो ना, त्यावेळेस घेतलेले निर्णय योग्य असतात. गोपाळकृष्ण महाराजांनी विचार केला असता की कंस माझा मामा आहे, कसं मारू? जमलं असतं. अरे कंसाचे अत्याचारच इतके होते की त्याला मरणं गरजेचं होतं, त्याला मारणं गरजेचं होतं. उग्रसेनाला मुक्त करणं होतं, वासुदेव देवकीला मुक्त करणं होतं, जनतेला त्यांच्या त्रासापासून मुक्त करणं होतं. असं कसं होईल? कर्तव्य करतो. मी तुला हे सांगत नाही तू कोणाला मार, पण तुझं जे कर्तव्य आहे, तू क्षत्रिय आहेस ना, मग क्षत्रियाचं जे कर्तव्य आहे ते कर. तुम्हाला राज्य भेटलं होतं ना, हस्तिनापूरचं नाही दिलं हरकत नाही. तुम्हाला इंद्रप्रस्थ खांडवन दिलं होतं ना, नुसतं त्या ठिकाणी जंगल होतं ना, ते तुम्ही तुमच्या कष्टाने त्या ठिकाणी उभं केलं ना साम्राज्य, ते तुमचं होतं ना, तुमचा हक्क होता. याने छलकपटाने त्या ठिकाणी जिंकून घेतलं. बरं, जिंकून घेतल्यानंतर काय आड घातली?
वनवास तुम्हाला 1 वर्षाचा अज्ञातवास, मग भोगला ना, मग तर द्यायला पाहिजे की नाही? तरी तो द्यायला तयार नाहीये दुर्योधन. नाही, तुमचा अज्ञातवास आपलं काय ठरलं होतं? अज्ञातवासामध्ये तुम्हाला जे दिलेलं अज्ञातवास आहे त्यात तुमची आमची भेट झाली नाही पाहिजे, तुम्हाला कोणी ओळखलं नाही पाहिजे, आम्ही तुम्हाला ओळखलो. आणि पंचांग पाहिलं, तिथीवार पाहिली, भीष्म सांगतायत, द्रोणाचार्य कृपाचार्य सांगतायत, आणि संपलेलं आहे त्यांचं. ते मत्स्य देशामध्ये आता त्यांना त्यांचा अज्ञातवास संपलेला आहे, त्यांना दे नाही देणार. अरे 5 गावं दे, 5 गावही नाही देणार. मग काय करतो? इंद्रप्रस्थ देत नाही, 5 गावही देत नाही. अरे 5 गावं सोडा, त्यांना सुईच्या नौका इथे बी मी देणार नाही जमीन. मग आपण कशी माणसं आहे? आपण क्षत्रिय माणसं होतो. तुम्ही देत कसं नाही? देत कसं? घेतल्याशिवाय राहत नाही. देत कसं नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही म्हणजे हे माझं कर्तव्य, मी घेणार, माझ्या हक्काचं आहे. जे हक्काचं आहे ते सोडायचं, मोहग्रस्त व्हायचं नाही. नको देऊ बाबा, मी भीक मागून खाईन म्हणला तो, म्हणला होता. नको मला असं, यांना मारून जे भेटेल ते मला नको. देव म्हणाले ते तुझ्यासाठी नाही चाललं, उठ उभा राह, बात सुनो, खडे रहो, अपना कर्तव्य करो. वीर माता से पाया है तुमने जन्म, तो उसी माता कुंती का रख ले भरम. वीर माता से वीर माता से पाया है तुमने जन्म, तो उसी माता कुंती का रख ले भरम. और पीछे पीछे पीठ पीछे दिखाकर समर भूमि में दूध माँ का लगाना नहीं चाहिए. क्षत्रियामध्ये जन्मलास, क्षत्रिय कोणाला बोल लागेल. अरे जाग जाग, ज्या आईचं तू दूध पित असतो क्षत्रिय आहे, आणि त्याच्या दुधाला जाग उभार आहे. कसं होईल? आणि कसं होईल? काय होणार नाही? काय समजतोस तू आणि मी काय हाताच आहे? अरे मागही होतो, आताही आहे, पुढेही राहणार आहे. देव मी समजलो नाही. अरे देव म्हणाले तुला काय वाटलं? शरीर जे बनलेले शरीर म्हणजे तू आहेस. अरे तू म्हणजे शरीर नव्हे. अरे हे तर पंचतत्वाने बांधलेलं आहे. भूमी आपण वायू खम, भूमी आहे, अप आहे, अनल आहे, वायू आहे, खम आहे. देह कसं बनलंय? दश इंद्रिय, दश वायू आहे, चातुर्थ सप्त धातू आहे. काय मेल्यानंतर काय होतं? मेल्यानंतर तर देह जाळल्या जातं, तोडल्या जातं. अरे पण देहातला देही आत्मा, अरे तो तर अजर आहे, अमर आहे. अजो नित्य शाश्वत यम पुराण, अज है, नित्य है, शाश्वत है. अरे मरता तो शरीर है, आत्मा न जीती है न मरती है, वो तो अमर है. अरे वासाओं से जीर्णानि यथा विहाय, वासाओं से जीर्णानि यथा विहाय. जसं जुने कपडे आपण टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करत असतो, त्याप्रमाणे भेटलेला एक देह आहे. तुझा जन्म होईल, 6 प्रकार असतात आपल्या जन्मात.
स्त्रियते जायते वध्यते विप्रीणमते क्षीयते आणि मिळयते. स्त्रियते म्हणजे गर्भामध्ये स्थिर होते. स्त्री आणि पुरुष, पुरुषांचे शुक्र धातू, स्त्रीचे रुधिर धातू, दोघांचा संयम धातू. स्त्रियते तिसऱ्या, पाचव्या, सातव्या दिवशी गर्भामध्ये हा जीव येईल, त्याला म्हणतात स्त्रियते. जायते जन्म होणे 9 महिने 9 दिवसानंतर. स्त्रियते जायते. वृद्धीयते जन्म झाल्यानंतर तो वाढत जातो. विपरिणमते, विपरिण म्हणजे पालट होणे. जन्म झालेल्या मुलाचं 5 वर्षामध्ये अवयव वगैरे बदलत असतात, उंची वाढत असते, चेहरा बदलत असतो. विपरिणमते बाळ बदल 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 चेहऱ्यामध्ये होता 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 45-50 वर्षापर्यंत त्याचं होऊन जातो बदल. विपरिणमते. 50 नंतर क्षीयते. श्वास, चालणं, गुडघे, एक एक अवयव, पांढरे केस व्हायला लागतात, दात जायला लागतात, डोळ्याने कमी दिसायला लागतात. क्षीयते. विपरिणमते क्षीयते आणि म्रियते. एक अवस्था ती मृत अवस्था, मरतो. सहाच्या व्यतिरिक्त काही आहे का? स्त्रियते जायते वृद्धीयते विपरिणमते क्षीयते आणि म्रियते. क्षीण होणे म्हणजे हातामध्ये काडी घेतल्यानंतर चालायला अवघड होणे, गुडघे दुखणे, डोळ्याने कमी दिसणे. क्षीयते क्षीण झालं. आणि म्रियते शरीर क्षीण झाला, आत्मा क्षीण झाली काय? आत्मा मेली काय? आत्मा मरत नाही. वैज्ञानिकांनी शोध लावला की आत्मा आहे तरी काय? आत्मा निघून गेल्यानंतर काय असते? आपण म्हणतो एक हवा असते, बस काय निघून जाते. नवद्वारे पुरी देही नैवम कुर्वन्न काळया. 9 ठिकाणाहून निघत असतं आपलं प्राण. 10व्या ठिकाणी कवटी. ज्यावेळेस तुम्ही जाळल्यानंतर कवटी फुटते. फुटल्यानंतर समजून जायचं, फुटल्यानंतरच तिथून मागे फिरतात सगळे. जवळचे माणसं थांबतात, बाकी निघून जातात. 9 द्वार आहे. 2 हे 2 हे 2 हे, एक हे उपस्थ गुलस्त एक आहे आणि वरचं द्वार आहे. नवद्वारे हे नैवम कुर्वन्न काळया. 9 द्वारातून हा आत्मा निघत असतो. मरणाऱ्या माणसाचं वजन केलं गेलं, डॉक्टरांनी त्याला झोपवलं स्ट्रेचरवर. त्याचं वजन केलं किती आहे, आणि मेल्यानंतर पुन्हा त्याचं वजन केलं. 21 ग्रॅम कमी भरलं सर. किती कमी भरलं? 21 ग्रॅम. 21 ग्रॅम म्हणजे 2 तोळ्यांवर 1 मासा, जवळपास 21 ग्रॅम. हे आत्म्याचं व्याप आहे. आत्मा कुठे आहे? आत्मा इथं आहे? आत्मा इथं नाही. शरीराच्या प्रत्येक सांदोक सांधी आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. इथेही आहे, इथेही आहे, इथेही आहे, खाली आहे, पूर्ण ठिकाणी व्याप आहे. ज्यावेळेस काढला जातो त्याला उतटून काढणे म्हणतात. उडून काढला जातो, ओरबडून काढला जातो. 3 प्रकारचे अंतिक त्याला सांगितले. उतटणे रूप, संचारी रूप, आत्मत्वाचे, असे 3 प्रकारचे. प्राण ज्यावेळेस काढला जातो, निघतं काय? जीवात्मा, आत्मा निघाली. व्याप आहे 21 ग्रॅम. तेव्हा समजलं त्याला काय समजतोस तू काय? अरे आत्मा तर मागेही होती, आताही आणि पुढेही राहणार आहे. आजो नित्य शाश्वत वयम पुराणो न हन्य ते हन्य मारे होते. वासांसी जिनाणी यथा विहाय तथा शरीराणी विहाय जता नन्यानि सयाती नवान देवी. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावत. आत्माना नैनम छिन्नन्ति शस्त्राणि, शस्त्रांनी मारले जातात. नैनम दहति पावत. आग बी लावल्या जाऊ शकत नाही, हवेनं बी ती उडून जाऊ शकत नाही. तिथं अमर आहे. ह्या वस्त्राला टाकेल ती, ह्या पंचभूताच्या शरीराला सोडेल ती, आणि दुसऱ्या नवीन शरीराला स्वीकार करेल. पुन्हा नवीन त्याचा जन्म होईल. हे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. सांख्य योग. पहिल्या योगामध्ये तर अर्जुन कपाळाला डोक्यावर हात लावून बसलेला आहे. हात लावणी नशिबाला. काय झालं हे मी काय विचार केलो. प्रसंग 3 जणांच्या आयुष्यामध्ये आलेले आहे. युद्ध सुरू व्हायच्या अगोदर अर्जुनाचाही प्रसंग डोक्यापुढे आला. आता कसं होईल?
युद्ध संपल्यानंतर ज्यावेळेस सगळं त्या ठिकाणी शाहू पडलेले आहे, सगळे गिधडवर फिरत आहेत, सगळ्यांची पांढरे कपाळ घेऊन फिरतायत आणि द्रौपदी हट्टाला पेटून उठलेली होती युद्ध सुरू व्हायच्या अगोदर की युद्ध झालंच पाहिजे श्रीकृष्णा, तोपर्यंत मी केस बांधणार नाही, मी पण केलेला आहे. त्यावेळेस युद्ध संपलं ना आणि शिबिरातून बाहेर निघाली, रक्तांचं पाठ पाहिलं, खच पाहिले सगळे शवाचे, त्यावेळेस द्रौपदीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. कृष्णा, अरे हे काय झालं? तेव्हा रे द्रौपदी, तूच म्हणाली होतीस ना मला, कृष्णे तूच म्हणाली होतीस ना युद्ध पाहिजे. अरे मी तर शिष्टाई करायला चाललो होतो, त्यावेळेस तुम्हाला मागचं आठवलं, तुम्हाला सांगितलं एक गावातलं आपलं तुझं मागणं राहिलेलं आहे, की आज मागणं मी तुला मागते. मी हात धुवायसाठी तू पाणी टाकते आणि हात धुताना तुम्हाला मागणं मागितलं होतंस की कृष्णा तू शिष्टाई करायला चाललास, पण लक्षात ठेव युद्ध झालं पाहिजे. माझ्या केशाकडे पाहाय तुझीच इच्छा होती ना, पाहून घे आज, पाहून घे काय झालेलं आहे. दुसरा प्रसंग गांधारीचा आहे. 100चे 100 मुलं मारल्या गेले, डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे, पुत्रभवानी ग्रस्त झालेली देवी. मी तर म्हणे सगळ्यात मोठा दोष तर तिचा होता. अरे हा तर जन्मालाच आंधळा होता ना, पुत्रभवानी आंधळा होता. अरे तुला तर देवाने डोळे दिले होते, तुला देवाने डोळे दिले होते, तू हाताने पट्टी बांधलीस. दुर्योधन काय करता तुझ्या समोर तुला सगळं समजत होतं, पण तू हाताने आंधळी झालीस. हा इतिहास आहे, लक्षात ठेवा. हे जरी येणे डोळ्यावर यांनी डोळे नसतील तर तुम्ही डोळ्यावर कधी पट्टी बांधायची, डोळे उघडे ठेवायचे. मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतो, माणसाकडे फक्त अर्थार्जन आणि उत्पत्ती एवढंच काम आहे, सगळे करणारे तुम्ही आहात. महाभारतात सगळ्यात जर कोणी दोषी असेल गांधारी आहे. त्याने जर दुर्योधनाला पहिल्या दिवशीच थांबवलं असतं, पतीला त्यावेळेसच सांगितलं असतं की चुकतंय आपलं, एवढा मोठा प्रसंग घडलाच नसता. किती लोक मेले माहिती आहे? 1 अब्ज 70 कोटी 67 लाख इतके लोक मेले. अब्ज कशाला म्हणतात माहिती? 100 कोटीला अब्ज म्हणतात. 1 अब्ज 70 कोटी 67 लाख इतके सैनिक मारले गेले. सगळ्यात मोठं महाभारताचं झालेलं युद्ध आहे. आज आपण म्हणतो 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, इथे युद्ध झालं, तिथे युद्ध झालं, पहिला महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, तिसऱ्यावर येऊन ठेपलेलो आहे आपण. तरी एवढा नरसंहार झालेला नाहीये जेवढा नरसंहार त्या काळामध्ये झालेला आहे. भारताची संख्या 152 कोटी आहे. आपण जेवढे भारतातले लोक आहोत त्याच्यापेक्षाही जास्त आहे. आपण ते 1 अब्ज 50 लाखच आहोत, 50 कोटीच आहोत. है ना सर? त्या काळामध्ये 1 अब्ज 70 कोटी 67 लाख इतकं सैनिक मारलं. इतका महाभयंकर संग्राम होतो. आजही ज्या ठिकाणी झालेलं आहे ना, पानिपतच्या जवळ ते ठिकाण आहे कुरुक्षेत्र, त्याचं आजही नाव कुरुक्षेत्रच आहे. त्या ठिकाणची माती आजही लालच आहे. 5260 वर्ष झाले तरी आजही त्या ठिकाणची माती लाल आहे. हा इतिहास आहे. आज गीता जयंती होती, गीतेवर भरपूर बोलायचं. आज आवडीचा विषय आहे मला. भगवद्गीता हे 9 रसांनी ओतप्रोत भरलेलं आहे. दत्तकथेमध्ये मला चाकोरीने चालवलं, अजिबात आजूबाजू सरकता येत, त्याच्यामध्ये सगळे रस भरता येतात. वेळ संपली, कसं करावं सर? न्याय करावा. जिसको कहता है तू मेरा परिवार है, वो सभी तुझसे लड़ने को तैयार है. कोणाला समजतोस तू आपले? आणि सगळे तुझ्यासाठी युद्ध करायला उभे समोर, ते तुला मारायसाठी टपलेले आहे. तू त्यांना आपलं म्हणतोस,
जिसको कहता है जिसको कहता है तू मेरा परिवार है, वो सभी तुझसे लड़ने को तैयार है। मोह माया में केड़वा, मोह माया में, मोह माया में, मोह माया में पढ़कर कभी भी तुम्हें, मोह माया में पढ़कर कभी भी तुम्हें अपने मन को ठिकाना नहीं चाहिए। गुण से कृष्ण अर्जुन से भारत सुनो, मोह में मन फसाना नहीं चाहिए। गुण से कृष्ण अर्जुन से भारत सुनो। भगवद्गीता तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक गुरु जवळ एक शिष्य होता. दररोज त्या गुरुजवळ शिष्य असे सगळे यायचे, भगवद्गीता शिकायचे. एक शिष्याला मात्र संस्कृत उमटतच नव्हतं. ते म्हणाले, गुरुदेव तुम्ही मला दररोज गीता शिकवतात, आम्हाला सगळ्यांना शिकवतात. सगळ्यांचं पाठांतर होतो, माझं पाठच होत नाही, मला समजतच नाही गीता. मला गीता कशी येईल, गीता कशी कळेल? गुरुदेव म्हणाले, काही हरकत नाही, फार सोपं आहे म्हणाले गीता. अवकाशाचं म्हणाले, संस्कृतचे शब्द आहेत, शब्द जिभेवर उमटतच नाही, म्हणाले पाठच होत नाहीये, कसं करू? ते म्हणाले, ये इकडे, तुझ्याजवळ गीता आहे ना? ते म्हणाले, आहे, घेऊन ये. घेऊन आले गीता. बस म्हणाले, गुरु आहे, गुरुचा अर्थच ते आहे, तिमिरातून तेजाकडे, अंधारातून उजेडाकडे नेणारा तो. जीवनात येणारे प्रश्न तो उलगडणार तो. गुरु तोच आहे. तो चौधारेचा चिरा असावा, त्याला कोणत्या क्वालिटीचा माणूस कसा भेटेल, तो काय विचारेल त्याला सांगता आलं पाहिजे. गुरु बनणं कुठं सोपं आहे हो? गुरु बनणं सोपं नाही. ये म्हणाले, ये गीता घेऊन पाहिजे. त्याला वाटलं आता गीता काहीतरी काढायला लावतील, श्लोक म्हणायला लावतील, विचारतील, मला विचारतील. गीतेला विचारते, बस बस जवळ पाठवून हात फिरवतो, हात फिरवतो. उघड म्हणाले, उघडू बी नको. उघडू का म्हणाले, उघडू नको, उघडायची काही गरज नाही. म्हणाले, मग अशीच बंद राहू दे, तुला अशीच शिकवतो पुरी गीता. शिकवा, सांगा कशी? ती म्हणाली, काय? ती म्हणाली, भगवद्गीता आहे. याच्यावर काय? ती म्हणाली, भगवद्गीतेचं तुम्ही पान पाहिजे असेल तर पाहा, त्याच्यावर भगवद्गीतेवर काय आहे. एक रथ आहे म्हणाले, त्याच्यावर श्रीकृष्ण आहे, त्याच्यावर पाठीमागे अर्जुन आहे. म्हणाले, अजून काय? ते म्हणाले, रथ आहे, रथाची लगाम श्रीकृष्ण महाराजांच्या हातामध्ये आहे. आणि अर्जुन काय करतोय? अर्जुन विनतकंदरून हात जोडून बसलाय. म्हणाले, ही तर भगवद्गीता आहे. म्हणजे मला समजलं नाही. ते म्हणाले, हे रथ आहे ना, हे संसार आहे. हा अर्जुन आहे ना, हा तू आहे. आणि हे संसाराचे रथ जे आहेत ना, हे संसाराचे रथ, हे तुझं जीवन जे आहे ना, हे श्रीकृष्ण महाराजांच्या हातामध्ये सोपून दे. तू लगावून ती श्रीकृष्ण महाराजांच्या हातामध्ये दे, आणि तू आपलं विनतकंदर होऊन बघ. पाहाय काय होतं. काय होतं? एक लक्षात ठेव, तू करता वही जो तू चाहता है, लेकिन होता वही जो वो चाहता है. इसलिए तू कर वही जो वो चाहता है, फिर होगा वही जो तू चाहता है. ही भगवद्गीता आहे. अजून सोप्यात सांगतो तुम्हाला. पान उघडल्यानंतर पहिला शब्द येतो धर्म क्षेत्रे. धर्म तर तुम्हाला कळतो. शेवटचं आहे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धरोधर तत्र श्री विजय भूती ध्रुवा नीती मती मम.
ती म्हणाली एवढं मोठं पाठ करायचं ती म्हणे अजिबात नाही एवढं मोठं पाठ करायचं असते म्हणे मग म्हणे पहिले 2 शब्द काय ती म्हणाली धर्म शेवटचे 2 शब्द काय ती म्हणाले मम झालं म्हणाले म्हणजे मला समजलं नाही धर्म मम मम धर्म हीच गीता आहे अजून कोणती गीता आहे धर्म मी मम म्हणजे माझा मी आणि मी म्हणजे धर्म हीच भगवद्गीता आहे दुसरी काही भगवद्गीता काहीच भगवद्गीता एवढं लक्षात घ्या जे देवाने सांगितलेलं आहे कसं वागावं कसं राहावं कसं करावं त्याचा सार समजून घेतला भगवद्गीतेत ते सांगितलं ज्या वेळेस येईल अडचणीत येईल त्याच भगवद्गीतेचं पान तुम्ही उघडा कोणताही श्लोक काढा आयुष्यातले येणारे प्रश्न त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी हीच भगवद्गीता आहे भगवद्गीतेच्या फार फार सगळ्यांना शुभेच्छा पुन्हा कधी येऊन आला तर पुन्हा थंडी वाढली तर हात मोकळे करा एकदा गजर होऊ देऊया गोपाळ कृष्ण महाराज जोरदार करा तुम्हाला आवडत नाही का मी बोलले तुम्हाला